तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आम्ही एका स्पेशल ठिकाणी चाललोय। त्या स्पेशल ठिकाणचा इनॉग्रेशनचा प्रोग्राम कसा आहे तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तिला हॉस्टेलमध्ये सोडण्यासाठी कोची अमृता मेडिकल कॉलेजमध्ये चाललोय। तर तुम्ही पाहू शकता की हॉस्टेलमध्ये जाण्यासाठीची सर्व पॅकिंग झालेली आहे। ते लागणार होतं ते सर्व काही अरेंज करून ठेवलेलं आहे। जस्ट आता आम्ही घरातून निघणारच आहोत। बघता बघता 3 महिने कसे गेले कळलंही नाही आणि हॉस्टेलला जायचा दिवस सुद्धा आला। तर इथं पहा सकाळची वेळ आहे आणि आधीची पण घाई गडबड सुरू आहे कारण आता त्याचं पण स्कूल आहे। तर खरं तर आधी आता स्कूलला चाललाय आणि आम्ही तिघं फक्त चाललोय कोचीमध्ये। तरीचं आवरायचं सुरू आहे। हे बघा जाताना ह्यांचं भेटणं बघा, अनोखी पद्धत आहे। दोघं मस्त मजा करतात, मस्ती करतात आणि आधीला तर करमणार नाही। त्याला वाईट वाटतंय खरं दीदी चालले म्हणून, कारण प्रत्येक गोष्ट ती दीदी बरोबर शेअर करतो। आधी स्कूलला गेला आणि आता आम्ही पण चाललोय। मुलं हॉस्टेलला चालली की प्रत्येक आई वडिलांना भरून येतं, म्हणजे आपली मुलं आपल्या जवळच राहावी असं सर्वांनाच वाटतं। बट ते शक्य होत नाही कारण शिक्षणासाठी म्हणा, जॉबसाठी म्हणा त्यांना बाहेर जावंच लागतं। तर हे बघा कोचीमध्ये जाताना रस्त्याचा व्ह्यू बघा, खूप छान सीनरी आहे। इथं बऱ्याच ठिकाणी पाणीही बघायला भेटेल आणि इथं तुम्ही पाहू शकता किती हिरवळ आहे। पाऊस नेहमी सुरू असतो इकडे। जाता जाता सर्व गप्पा वगैरे सुरू आहेत आणि कॉलेज विशेष म्हणजे गप्पा सुरू आहेत की कॉलेजमध्ये काय काय आहे, कसं आहे काय। बरीच माहिती समजलेली आहे आणि आम्हाला माहिती आहे पूर्वीपासून ते कॉलेज, कारण कोचीमध्ये आम्ही नेहमी जात येत असतोच आणि आम्ही बघितलेलं सुद्धा आहे। पण नंतर जास्त माहिती झाली डीपमध्ये। एकदम स्ट्रिक्ट रूल्स वगैरे आहेत, त्यामुळे आम्हाला खूप आवडलं कारण आमचं इथलं पण वातावरण स्ट्रिक्टच आहे त्यामुळे। तर इथं पाहू शकताय थोडंसं आम्ही पुढे गेलो की पाऊस सुरू झाला। तर केरळ हे एक टुरिस्ट प्लेस आहे, तुम्हा सर्वांना माहीतच असेल। इथं वेगवेगळी फिरण्याची ठिकाणं आहेत आणि नंबर 1 ठिकाणं आहेत। इथं मुन्नार आहे किंवा वाघमन आहे, टेकडी आहे, आल्पीचं फेमस बॅकवॉटर आहे। भरपूर टुरिस्ट बाहेरच्या देशातून सुद्धा लोक इथे फिरायला येतात किंवा आपले इंडियन लोकसुद्धा भरपूर फिरायला येतात। आम्ही जस्ट असं संडेला फिरायला गेलो तर मराठी बरीच फॅमिली आम्हाला दिसतात, म्हणजे पुण्यावरून, मुंबईवरून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, महाराष्ट्रामधून आलेली लोकसुद्धा इथं दिसतात। इथली एक खास बात म्हणजे इथं क्लायमेट खूप छान असतं आणि सगळीकडे तुम्ही बघाल तर हिरवळच दिसेल। मस्त वातावरण असतं आणि इथं आल्यानंतर फ्रेश वाटतं, म्हणजे डोळ्यांना असं वाटतं की बघतच राहावं, एवढं छान वाटतं केरळामध्ये आल्यानंतर। आणि इथं आल्यानंतर जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी स्पेशली फिश वगैरे वेगवेगळे व्हरायटीचे फिश भेटतात। सी फूड भरपूर वेगवेगळे खायला भेटतील इथं आल्यानंतर। आणि जे व्हेज आहेत म्हणजे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी सुपर हिट फूड असतं, म्हणजे वेगवेगळे इथं भाजीपाल्याच्या वेगवेगळ्या करी असतात, तोरण म्हणतात त्यांना, वेगवेगळे तोरण आणि वेगळ्याच पद्धतीची करी असते। तर तुम्हाला जर वेगवेगळे करी किंवा वेगवेगळ्या रेसिपी केरळाच्या बघायच्या असतील तर माझा एक कुकिंगचा चॅनल आहे, त्याच्यावरती मी पहिले भरपूर रेसिपीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। म्हणजे केरळामध्ये वेगवेगळ्या रेसिपी कशा बनतात, कोणकोणत्या भाजीपासून कोणती रेसिपी बनते, सर्व काही त्या व्हिडिओजमध्ये मी शेअर केलेलं आहे। जर इंटरेस्ट असेल तर तो चॅनलही नक्की बघा। आणि इथं आल्यानंतर इथलं जेवण सर्वांना खूप आवडेल कारण छान आहे जेवण इथलं, मस्त आहे। सांबार वगैरे खूप टेस्टी लागतं, म्हणजे आपण साऊथकडं आलो की सर्वच म्हणतात की साऊथकडलं सांबार चांगलं असतं, बट साऊथकडलं फक्त केरळामधलं सांबारच सुपर हिट असतं, म्हणजे तामिळनाडूचं एवढं काही हे नाही। पण केरळामध्ये कुठेही तुम्ही सांबार किंवा नारळाची चटणी घ्याल तर जबरदस्त टेस्ट असते। डोसा, अप्पम, इडियाप्पम असे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार इथं भेटतात। पुरी भाजीसुद्धा भेटते। पण हे बघा बोलत बोलत आपण अमृता मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलो सुद्धा आणि हा सर्व आतला सीन आहे, म्हणजे कॅम्पसच्या आतमध्ये जे काही आहेत क्लासेस किंवा कोर्स किंवा हॉस्पिटल सर्व काही, तर तोच व्ह्यू आहे। इथं पाहू शकता तुम्ही 135 एकरमध्ये हे सर्व कॅम्पस आहे फैललेलं, म्हणजे हे मोठं हॉस्पिटल आहे। इथं सर्वच पद्धतीच्या ट्रीटमेंट होतात। खरं तर इथं शिकणाऱ्या मुलांचं भाग्य खूप मोठं आहे म्हणायला हरकत नाही, कारण तेवढं ह्या कॉलेजचं नाव आहे। आणि इथं शिकून जर कुठेही तुम्ही जॉबला लागणार असाल म्हणजे ते सर्टिफिकेट फक्त इनफ होईल एवढा
आणि तेवढंच हे महत्त्वाचं कॉलेजसुद्धा आहे. सर्व काही इथं अगदी व्यवस्थितपणे पार पाडलं जातं. म्हणजे ट्रीटमेंट म्हणा किंवा शिकवण्याची पद्धत म्हणा, मुलांना वळण लावण्याची पद्धत. स्पेशली मला इथलं एक गोष्ट खूप आवडली, म्हणजे की इथं कसं आहे की मुलांनी स्वतः सगळं करायचं आहे. इथं कसं कपडे धुवायला वगैरे काही अशी वॉशिंग मशीन वगैरे ठेवलेली नाही, मुलांनी स्वतः सगळं करायचं आहे. तर ह्या कॉलेजमध्ये बरीच लोक, म्हणजे जे आपले इंडियन लोक आहेत, बाहेरच्या देशात राहतात, ते सुद्धा त्यांच्या मुलांना इथं ॲडमिशन घेतात आणि बरीच मुलं इथं तशी आलेली सुद्धा आहेत. कॉलेज कितीही मोठं असू द्यात, पण इथलं वळण लावण्याची जी पद्धत आहे किंवा शिस्त सुपर हिट आहे. म्हणजे आम्हाला खूप आवडली इथं. म्हणजे सगळं काही रूल्सनुसारच होतं आणि स्ट्रिक्टमध्ये सगळे रूल्स इथं फॉलो करावेच लागतात स्टुडंटने, असं काही त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे. आणि आज स्पेशली इनॉग्रेशन आहे. तर इनॉग्रेशन कसं होणार काय, आम्हाला काहीच आयडिया नाही, म्हणजे काय काय असणार आहे त्याच्यामध्ये. तर आता गेल्यानंतर बसल्यानंतर अटेंड केल्यानंतरच समजेल की काय काय आहे किंवा काय सांगणार आहेत, कसं आहे कॉलेजविषयीची सर्व माहिती त्याच्यामध्ये डेफिनेटली आपल्याला कळून जाईल. तर हे बघा, हे आहे गुडूचं हॉस्टेल. एवढेच मोठं अजून एक हॉस्टेल आहे. तर याच्या शेजारीच दुसरं एक हॉस्टेल आहे. आम्ही फायनली इथं पोचलो आहे, गाडी वगैरे पार्क केली आणि इथं जस्ट थांबलो आहे. पहिल्यांदा आम्ही इनॉग्रेशनमध्ये जाणार आहे. ते झालं की नंतर मग साहित्य वगैरे घेऊन रूममध्ये जाणार आहे. म्हणजे रूम कशी आहे काय आम्हाला बघायला भेटली नाही, तर नंतरच ते म्हटले की सर्व काही तुम्हाला दाखवतो. तर इथं पहा, इनॉग्रेशनच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि इथं भरपूर गर्दी आहे. ही सेटअप एकदम सुपर हिट होता. ज्यावेळेस आम्ही एंट्री करत होतो त्यावेळेस सर्व मुली केरला साडी घालून स्वागतासाठी उभा होत्या, बट आम्ही तो व्ह्यू काढलेला नाही, कारण सर्वजण होते त्यामुळे तिथला व्ह्यू काही काढलेला नाही. छान व्ह्यू होता तिथला. आणि आतमध्ये हॉलमध्ये आलो, एंट्री केली, तसं बघितलं, ओ माय गॉड, एवढी गर्दी, प्रचंड गर्दी होती इथं. आणि सर्वांचे लेक्चर्स झाले, सर्व कॉलेजविषयीची माहिती सांगितली, इथं कसं शिक्षण दिलं जातं किंवा काय काय इथं कोर्सेस उपलब्ध आहेत किंवा मुलांनी इथं कसं राहिलं पाहिजे, कोणकोणते रूल्स फॉलो केले पाहिजेत, ते सर्व काही या इनॉग्रेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. आणि इथं स्पेशली मुलांसाठी युनिफॉर्म आहे. म्हणजे डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. तसंच सर्वांनी राहायला पाहिजे. खरं तर हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि एका अम्माने हे कॉलेज बनवलेलं आहे. त्यांचं नाव आहे अमृतानंदमयी अम्मा. तर वेगवेगळे राज्यामध्ये सुद्धा त्यांनी कॉलेज बनवलेली आहेत. मस्त लेक्चर झालं, छान माहिती भेटली, खूप माहिती भेटली. असं वाटलं की आमचेच कॉलेजचे दिवस नंतर पुढे आलेत की काय असं वाटलं. बट सर्व काही झाल्यानंतर मुलांना वरती बोलवलेलं होतं आणि आत्ता स्पेशली टी टाईम आहे. सर्वांसाठी इथं चहाची वगैरे व्यवस्था केलेली आहे. तर बाहेर जाऊन चहा वगैरे पिऊन नंतर अजून पुढे हा कंटिन्युअसली कार्यक्रम सुरूच राहणार आहे. तर आजच्या दिवशी स्पेशली सर्व मुलांची पॅरेंट्स वगैरे येतात, कारण कंपल्सरी यायलाच पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे किंवा सर्व माहिती ते या इनॉग्रेशनच्या दिवशी सांगतात. इथं आल्यानंतरच आम्हाला समजलं की हे भारतातलं 7व्या नंबरचं कॉलेज आहे. आणि ह्या कॉलेजची अजून एक खासियत आहे की इथं शिकणाऱ्या मुलांना बाहेरच्या देशामध्ये इझिली जायला भेटतं. म्हणजे ह्या कॉलेजचं फक्त सर्टिफिकेट इनफ आहे. सर्टिफिकेट असेल आणि मार्क्स छान असतील तर इझिली इथून मुलं बाहेरच्या देशातसुद्धा जाऊ शकतात. इथं मेडिकल कॉलेजची भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यातील थोडीशी नावे मी तुम्हाला सांगते. जसं की नर्सिंग आहे, MBBS, BDS किंवा BAMS, B.Pharm आहे, BSc मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचे कोर्सेस उपलब्ध आहेत. BSc रेडिओलॉजी, BSc बायोटेक्नॉलॉजी किंवा BSc फॉरेन्सिक सायन्स असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, अजून बरेचसे कोर्सेस आहेत. बट जे काही माहीत होतं तेवढंच मी इथं सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती स्पेशली तुम्हाला केरलाचे टूरचे व्हिडिओज किंवा ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज बघायला भेटतील, प्लस महाराष्ट्राचेही बघायला भेटतील. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी या चॅनलवरती अपलोड करत असते. आणि इथलं जेवणसुद्धा खूप चांगलं आहे. म्हणजे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी स्पेशली साऊथ इंडियन टाईपचं जेवण असतं, बट तेही खूप चांगलं आहे.
ही सर्व माहिती मी फक्त जस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळावं त्यासाठी सांगते. म्हणजे जर कोणी इच्छुक असाल इथं ॲडमिशन घेण्यासाठी सर्व काही माहिती तुम्हाला घर बसल्या भेटावी म्हणून हे सर्व काही शेअर केलेलं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वेगवेगळ्या कॉलेजविषयीची माहिती नसते किंवा आपल्याला जर त्या कॉलेजमध्ये मुलांना घालायचं असेल तर त्यावेळेस आपण माहिती काढतो. बट असे हे व्हिडिओजद्वारे तुम्हाला भरपूर काही माहिती भेटून जाईल. म्हणजे माझे जे सर्वच व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी सर्व माहिती देणारेच व्हिडिओ बनवते. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये जस्ट फक्त व्हिडिओ म्हणून मी टाकत नसते, त्यातून काहीतरी माहिती तुम्हा सर्वांना भेटावी हाच उद्देश असतो. त्या उद्देशाने सर्व व्हिडिओज मी बनवत असते आणि ज्या ठिकाणी आम्ही गेलो आहे त्या ठिकाणची सर्व माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर आता सर्व काही इथलं इनॉग्रेशनचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता लंच सुरू आहे. छान जेवण होतं, पोट भरून जेवण केलं आणि मुलीला हॉस्टेलमध्ये सोडून आम्ही आता रिटर्न घरी चाललो आहे. आणि याच्यानंतरही ज्यावेळेस आम्ही मुलीला भेटायला येऊ त्यावेळेस पण तुम्हाला टिपमध्ये अजून काही जास्त माहिती असेल तर ते सांगण्याचा प्रयत्न करू. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.